बंद करायचे आहे. डाव्या नासिकेने श्वास भरा. पूर्ण श्वास भरायचा छाती भरून. थोडंसं थांबायचं. तर डावी नासिका बंद करा. उजव्या नासिकेने श्वास सोडा. तर उजव्या नासिकेने श्वास भरा. डाव्या नासिकेतून सोडा. पूर्ण श्वास बाहेर काढायचा. थोडंसं थांबायचं आहे. थांबायचं म्हणजे त्या क्रियेला आपण कुंभक क्रिया म्हणतो. परत आता डाव्या नासिकेतून श्वास भरा. श्वास कुंभक करा. उजव्या नासिकेतून सोडा. परत घ्या. अशाच प्रकारे ही क्रिया चालू ठेवायची. यालाच आपण अनुलोम विलोम प्राणायाम असे म्हणतो. अनुलोम विलोम जेवढा जास्त वेळ करू आपण तेवढी आपलं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता वाढते. एकाग्रता वाढल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा होईल. कशासाठी? तर अभ्यासामध्ये. तुम्ही जो काही अभ्यास करतात तो तुमचा लवकर लक्षात राहतो आणि जास्त काळ लक्षात राहतो. विसर पडत नाही अभ्यासामध्ये. त्यामुळे अनुलोम विलोम ही क्रिया विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त क्रिया आहे.